मुख्यमंत्री कोण होणार यावरून मविया आणि महायुती बरोबरच अंतर्गत मित्रपक्षांमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत। भविष्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होण्याचा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केल्यावर मुख्यमंत्री मवियाचा होणार असं उत्तर शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी दिलंय। महायुती बरोबरच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण होणार यावरून प्रामुख्याने काँग्रेस आणि ठाकरे गटात दावे प्रतिदावे कायम आहेत। आगामी निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याचा दावा करत पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचं विधान केले। महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि ते सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार असणार आहे, काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार आहे। कारण लोकसभेचा निकाल जर तुम्ही पाहिला तर सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत। पृथ्वीराज बाबा आमचे मुख्यमंत्री म्हणून, आमचे नेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यांचा अनुभव आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे। एक आहे की आमचा महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री आमच्या तिन्ही पक्षातला कुणी झाला तरी आमच्या एकसंघपणाने निवडणुका करू आणि त्यामुळे पृथ्वीराज बाबा बोलले तर ते काय चुकीचं आहे, वावगं आहे असं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही हे स्टेटमेंट मी पवार साहेबांचं ऐकलेलं आहे। तुम्ही काही वेगळा तुम्हाला माहिती असेल तर मला माहिती नाही त्याची। पण रोहित पवार जर होणार असेल मुख्यमंत्री तर काय तुमची प्रतिक्रिया असेल? आवडेल तुम्हाला? जर राष्ट्रवादी काँग्रेसच रेसमध्ये नाही मुख्यमंत्र्याच्या तर मी उत्तर कसं देणार आहे? आणि आमचे नेते पक्षाचे आदरणीय शरद पवार आहेत। शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट केले की आम्ही मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही। आदरणीय पवार साहेबांनी ऑलरेडी एक स्टेटमेंट केलंय, मी पक्षात इतकी मोठी नाही आहे, मी एक लहान कार्यकर्ता आहे, आमचा नेत्याचा निर्णय फायनल असतो। मवियातल्या या मुख्यमंत्री पदाच्या दाव्याची खिल्ली उडवत मुख्यमंत्री महायुतीचाच असण्याचा दावा भाजपच्या दरेकरांनी केलाय। तर शिंदे गटाच्या शहाजी पाटलांनी एकनाथ शिंदे हेच पुढचे मुख्यमंत्री ठरलेलं असल्याचं विधान केलंय। नाही, त्यांचे तिन्ही पक्षाची लोक आपलाच मुख्यमंत्री होणार याच्याशी ठाम आहेत। त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये भविष्यात कशा पद्धतीनं संवाद असेल याचं मूर्तिमंत उदाहरण पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य आहे। शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत यात मात्र कोणी शंका बाळगू नका। जे जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व आहे ते नेतृत्व परमेश्वराला सुद्धा हटवता येत नसतं। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।